पान क्रमांक 17, पाठ क्रमांक 18, आठवडी बाजार. मुलांनो, आठवडी बाजार म्हणजे वीकली मार्केट. या पाठामध्ये एक छोटीशी सई आपल्या आईबरोबर बाजारात गेली होती आणि तिने बाजारामध्ये काही निरीक्षण केले आहे. बाजार त्यांच्या गावामध्येच आहे आणि गावात कुठे आहे, कसा आहे हे आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. सईच्या गावामध्ये एक टेकडी आहे. त्या टेकडीच्या पायथ्याशी एक काही ओढे आहे आणि पायथ्याशी एक मैदान आहे. मैदानामध्ये आठवडी बाजार भरतो आणि बाजारात आपल्या सर्वांना माहीत आहे की बाजारात सर्व प्रकारच्या गोष्टी मिळत असतात. सई आणि तिच्या आईनेही काही गोष्टी, काही वस्तू, काही पदार्थ विकत घेतले आणि त्यानंतर ते त्या बाजारामध्ये फिरले आणि फिरल्यानंतर दोघे घरी परतले. हे आपल्याला या पाठामध्ये दिलं आहे. सई गावाच्या बाजारामध्ये कशी जाते आणि तिकडे काय विकत घेते आणि ते बाजार कसे आहे, कुठे आहे, हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. हा आमचा गाव. आठवडी बाजारामध्ये आपल्याला गावाची ओळख करून दिलेली आहे की हा आमचा गाव आहे. ही आमच्या गावाची टेकडी. मुलांनो, गावाची ओळख केल्यानंतर त्यांच्या गावाच्या बाजूला एक टेकडी आहे. त्या टेकडीचीही ओळख करून दिलेली आहे आपल्याला की ही आमच्या गावाची टेकडी आहे. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. टेकडी म्हणजे हिल. मुलांनो, गावामध्ये काय आहे? एक टेकडी आहे आणि टेकडीच्या बाजूला काय वाहत आहे? तर टेकडीच्या बाजूला ओढा वाहत आहे. पाण्याचा ओढा टेकडीच्या बाजूला वाहत आहे. टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. पायथ्याशी म्हणजे बेस ऑफ अ हिल. छोटेसे म्हणजे स्मॉल आणि मैदान म्हणजे ग्राउंड. मुलांनो, गावामध्ये काय आहे? टेकडी आहे आणि टेकडीच्या बाजूला काय वाहत आहे? ओढा वाहत आहे. आणि टेकडीच्या पायथ्याशी म्हणजे टेकडीच्या खालच्या भागात काय आहे? एक छोटेसे काय आहे? मैदान आहे. मैदान म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? ग्राउंड आहे. तेथे आठवडी बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. आठवडी म्हणजे वीकली मार्केट. भाज्या म्हणजे व्हेजिटेबल. विकणारे टू सेल आणि ओळीत म्हणजे इन लाईन. मुलांनो, आठवडी बाजारामध्ये जे मार्केट भरते, जो बाजार भरतो, त्या बाजारामध्ये अनेक व्यापारी आपला माल विकण्यासाठी येत आहे आणि तो माल विकण्यासाठी ते लोक कशी पण बसत आहे का? तर नाही. ते लोक कशी बसत आहे? लाईनमध्ये बसत आहेत, ओळीमध्ये बसत आहेत. सई आईबरोबर बाजारात गेली. सई आईबरोबर कुठे गेली आहे? बाजारात, मार्केटला गेली आहे. कांदे, बटाटे, टमाटे, पालक विकत घेतला. मुलांनो, सई आणि सईची आई बाजारात गेल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? तर त्यांनी काही भाजीपाला विकत घेतलेला आहे. आणि तो कोणता भाजीपाला विकत घेतलेला आहे? तर त्यांनी कांदे घेतलेले आहे, बटाटे घेतलेले आहे, टमॅटो घेतलेला आहे, पालक घेतलेला आहे आणि त्यांनी या भाजीपाल्यांची खरीदारी केलेली आहे. दोघी बाजारात फिरल्या. फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले. मुलांनो, सई आणि सईची आई कुठे फिरले? तर बाजारात फिरले. मुलांनो, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, बाजारात जातो, तेव्हा आपण काय करतो? जी गोष्ट पाहिजे ती विकत घेऊन येतो की पूर्ण बाजारात आपण फिरत असतो की अजून नवीन काय आलेलं आहे, अजून काय मिळत आहे हे आपण पाहतो आणि त्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी पाहिजेत ते आपण पाहिल्यानंतर आपण काय करत असतो? विकत घेत असतो. त्याचप्रमाणे सई आणि सईची आई त्यांनी काय केलेलं आहे? भाजीपाला विकत घेतल्यानंतर सई आणि सईची आई पूर्ण बाजाराला फिरत आहे आणि फिरल्यानंतर त्यांनी काय घेतलेलं आहे? फुलं घेतलेली आहेत. फुलं घेतल्यानंतर त्यांनी काय घेतलेले आहे? फुगे घेतलेले आहेत, बलून घेतलेले आहेत
आणि त्यानंतर पेढे घेतलेले आहे, जे स्वीट पदार्थ आहे आपला पेढे तो घेतलेला आहे. मुलांनो, आता आपण पाठ क्रमांक 18 आठवडी बाजार हा पाठ शिकलो. या पाठामध्ये काय आहे हे आपण शिकलो. आता आपण या पाठाचे वाचन करूया. ऐका व म्हणा. हा आमचा गाव, ही आमच्या गावाची टेकडी. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. तेथे आठवडी बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. सई आईबरोबर बाजारात गेली. कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. दोघी बाजारात फिरल्या. फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले. दोघी घरी परत निघाल्या. मुलांनो, हा पाठ आपण शिकलो. या पाठामध्ये सईच्या आईबरोबर बाजारात जाते आणि तिकडे काय काय घेते हे आपल्याला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या आईवडिलांबरोबर कधी ना कधी बाजारात गेला असाल, बरोबर? आणि प्रत्येकांचे बाजाराचे ठिकाण वेगवेगळे आहेत. काही सोपारामध्ये जातात, काही स्टेशनला जातात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण भाजीपाला मार्केटमध्ये जात असतो. तर तुम्ही गेलेल्या बाजारामध्ये मिळणाऱ्या 10 वस्तूंची नावं आपल्या गृहपाठामध्ये लिहायची आहेत.